तर नमस्कार ताईंनो, 4-5 दिवस झाले आपले व्हिडिओ काय रेग्युलर येत नाहीत. आम्ही गेलो होतो फिरायला. तर फिरण्याचा हा आहे दुसरा दिवस, म्हणजे त्याच दिवशी पण दुपारची वेळ. कारण सकाळी-सकाळी जो आदल्या दिवशीचा आणि सकाळचा व्हिडिओ होता तो तुमच्याशी शेअर केला. पहिली वेळ जीन्स टॉप घातला होता, कारण गावाकडं हे असं आवडत नव्हतं. पण चला मैत्रिणीसोबत एन्जॉय म्हणून चला सगळ्यांनी घातला म्हणून मी पण घातला. तर चला जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा असं माझं म्हणणं आहे. तर इथं पहा लगेच आम्ही सकाळी जे दर्शन घेतले तर दुपारी संध्याकाळच्या वेळेला नर्मदा नदीला अंघोळ वगैरे करायच्या आधी आम्ही ममलेश्वर महादेवाला आलो. श्री ममलेश्वर स्वामी समर्थ महादेवाचं दर्शन सगळ्यांना. घेऊन चला पटपट आम्हाला पटपट परत पटपट नर्मदाला पटपट पटपट अंघोळ पटपट करून पटपट परत पटपट पुढचं दर्शन घ्यायचं होतं. तर मग इथं आलो तर इथलं दर्शन घ्यायचं नियोजन चालू होतं. तर इथलं दर्शन घेतलं. तर हा ममलेश्वर मंदिर आहे. इथलं दर्शन घेण्यास खूप गर्दी होती. मात्र देवाचं नमामि दर्शन खूप शंकर शिव जवळून झालं. शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो असा जप करीत आम्ही महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. तर इथं ममलेश्वर ज्योतिर्लिंग महादेवाचं दर्शन घेतलं आणि एवढं छान जवळून दर्शन झालं. तिथं काही शूट घेऊन देत नव्हते पण थोडासा घेतला. तर हे बाहेर आहेत महादेवाचे पिंड, तिथलं दर्शन घेतलं. तर हे ममलेश्वर मंदिराचं शिखर आहे आणि हे लाल दगड जो इटासारखा असतो तसं त्याचं बांधकाम आहे. खूप गर्दी होती. खूप जुनं बांधकाम आहे आणि पाहण्यासारखं आहे. पण मात्र काय आहे ना, आधी ह्या नदीला नर्मदा नदीला अंघोळ करून नंतरच तिकडं जायला पाहिजे. पण आम्हाला थोडा उशीर झाला होता. आम्हाला वाटलं मंदिर बंद होईल. म्हणून आम्ही काय केलं, आधी आपले ममलेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर नर्मदा नदीचं अंघोळ केली. अंघोळ करून पुढं एक मंदिर होतं, त्याचं एक दर्शन घ्यायचं होतं. तर हा जो जे काही निसर्ग किंवा ह्या ज्या नदीचा लूक आहे तो संध्याकाळी खूप छान दिसत होता. तर इथं मी छान असं दिवा लावला आणि त्या नर्मदा नदीमध्ये सोडला. जे असं म्हणतात की इथं जी काही इच्छा आहे ती बोलली तर पूर्ण होतात. पण मी खरं सांगू का ताईंनो, मी कोणतीच इच्छा व्यक्त केली नाही. फक्त मनातून श्रद्धेने दिवा लावला, हात जोडला आणि तो दिवा भरपूर सारा लांब गेला माझा. कारण मनातून सोडला होता मी. असं काही देवाला प्रार्थना वगैरे केली नाही. कारण सोडतात म्हणून सोडला. वटे वगैरे काही नेली नाही, माहिती नव्हती. आधी जर माहिती असती तर सगळं गंगात जे काही वटी नेतात ती नेली असती. हळदी कुंकू दिलं, दिवा लावला. तो दिवा पहा किती लांब लांब चाललाय. कारण मी त्याच्याकडे लक्ष देत होते. मी सोडला होता. नंतर सगळ्यांनी सोडले, पण आधी मी सोडला होता म्हणून तो माझा एकटा आहे मला हे माहीत होतं. तर इथे एवढे जण आम्ही सोबत होतो सगळे. ही सगळे ट्रॅव्हल्समधले. काही त्यात तरुण होते, काही म्हातारे होते, काही सगळे आपले जे ते परीने जे ते सगळे लोक त्यामध्ये होते, म्हणजे सगळ्या लेडीजच होत्या. तर जो हा पूल दिसतोय तर हा पूल आहे ना ताईंनो, पूर्ण आपण रोपेला नसती का ती तार गुंफलेली तशी तार आहे आणि वरची वरच हा पूल आहे. खाली त्याला सिमेंट किंवा मोठा पूल काही केलेलं नाही. म्हणजे ह्या पुलाचं काम एवढं सुंदर आहे, एवढा छान नजारा दिसतो इथला आसपासचा. तर इथं आम्ही आता निघालोय दुसऱ्या दर्शनाला आंघोळीवगैरे करून. तर इथं परत दर्शन घ्यायचं होतं हे दुसऱ्या मंदिराचं. तर असं म्हणतात नर्मदा नदीमध्ये अंघोळ करायला पाहिजे. सगळ्यांनी केली. रात्रीचे 9:30 वेळेला आम्ही नर्मदा नदीमध्ये नदीला गेलो होतो, म्हणजे गंगेला. तिथं मग सगळ्यांनी ज्यांना शक्य होईल तिथं अंघोळीची सोय आणि कपडे वगैरे चेंज करायची छान म्हणजे सोय केलेली आहे. चेंजिंग रूम आहेत छोट्या छोट्या. तर इथं सगळे महादेवाचे पिंड, महादेवाचे, गणपतीचे हे सगळं असं व्यवस्थित छान असं दिसत होतं. तर आता आम्ही त्या मंदिरामध्ये पोहोचणारच आहोत. पण त्या मंदिरामध्ये जायला खूप लांबचा आणि खूप त्या पुलावरून कठीण प्रसंग म्हणजे कठीण रस्ता होता. आणि ही नर्मदा नदी लांबून खूप म्हणजे वेगळी दिसत होती. खाली जर पाहिलं ना असे डोळे भिंगत होते. तर इथं भरपूर सारी गर्दी असल्यामुळं आम्ही मग वेळ होता व्हिडिओ काढायला त्यामुळं काढला आणि रात्रीची वेळ असल्यामुळं काही इथं म्हणजे पोलीस वगैरे कोणी नव्हते. कारण मोकळंच होतं पण गर्दी खूप होती.
तर या नदीचं रात्रीचं पाणी एवढं छान चमकत होतं, तिथल्या आजूबाजूच्या घराच्या लाईटिंग आणि सगळे खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं. रात्री गेल्यामुळं छान दर्शनं झाले आमचे. आता आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतोय आणि ओंकारेश्वरचं नर्मदा नदीचं हे सगळं दर्शनं झाले की आम्हाला इंदोरला आणि पुढं निघायचं होतं. त्यामुळं आणि शिवरचं दर्शन करायचं होतं. त्याचे तुम्हाला पटपट 2 दिवसात आणखीन व्हिडिओ नक्की येतील. आणि अशीच भरभरून कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं. आजसुद्धा आपल्या व्हिडिओला छान असं प्रेम द्या. आणि तुम्हाला सांगू, आपण स्वतः गाडी करून जाण्यापेक्षा इतरांसोबत जाऊन खूप छान देवदेव होतो. मैत्रिणीसोबत असतात, खूप एन्जॉय केला आणि मस्त दर्शनं झाली. आणि महादेवाला सुद्धा दर्शन करून घ्यायचं होतं आम्ही एवढ्या लांबून बोलून. आता हे ओंकारेश्वरचं दर्शन आहे आणि ओंकारेश्वरचं नंतर आम्ही दर्शन घेतलं आंघोळ्या ते झाल्याच्या नंतर. पण देवाला मात्र मी कोणत्याच काही मागितलं नाही का, कारण देवाने खूप सारं माझ्या जीवनात दिलेलं आहे. आणि फक्त एवढंच की दर्शन चांगलं व्हावं. आणि मी माझ्या मुलाला घेऊन गेले होते ताईंनो, कारण तिथं शिहोरला जायचं होतं, त्यामुळं स्वराजला पण नेलं होतं, कारण शिहोरचं दर्शन होणं खूप गरजेचं. ओंकारेश्वरचं दर्शन पण खूप छान झालं आमचं आणि मैत्रिणीसोबत नामस्मरण करत, कारण एन्जॉय पण खूप केला आम्ही. आणि त्यासोबत जिथं जिथं जातो आणि तिथं तिथं देवाचं नामस्मरण करून बारीला लागलं की दर्शन घेतलं. आणि आता रिटर्न निघायची वेळ झालीच होते ओंकारेश्वरचं दर्शन झाल्यावर. तर आता निघालोय, आता जेवण करायचं आणि रात्री छान आराम करून परत सकाळी दुसऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं. आणि जेवायला सुद्धा आम्हाला त्या ट्रॅव्हल्समध्येच होतं, त्यांच्याकडंच जेवण होतं. आणि फीस किती होती ताईंनो, तर फक्त 4,500 रुपये. आणि त्यांनी खूप देव वगैरे आम्हाला दाखवले, ते सुद्धा छानपैकी वेळेवर. आणि छान छान देवांचे दर्शनं जवळून झाले आणि श्रद्धा होती आणि आमची इच्छा होती, म्हणून आमचं सगळं चांगलं झालं. प्रवास पण खूप सुखरूप झाला. आल्याच्या नंतरच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केले. तर ताईंनो, चला असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि माझ्या सुखदुःखाचा प्रवास पाहायला भेटेल. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.